डिसेंबर 2020 तपासणीनंतर वेतन अनुदान याविषयी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर अखेर शिक्षक संघटनांना जाग वेतन अनुदानासाठी आंदोलन करण्याचं काही शिक्षक संघटनांनी ठरवलेलं आहे. नेमकी काय झालेलं आहे? का बरं आंदोलन करताय? कशासाठी आंदोलन करताय? आणि याविषयी जी काही प्राथमिक माहिती समोर येते त्याच्याविषयी आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम तपासणीनंतर वेतन अनुदान याविषयी प्राथमिक माहिती शिक्षक आमदार पुण्यातील जे जयंत आसगावकर आहे यांनी माहिती दिलेली आहे. काही शिक्षकांनी त्याचसोबत विविध जे शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे यांनी जे शिक्षक आमदार आहे जयंत आसगावकर यांना भ्रमणध्वनीद्वारे विचारलं असता की वेतन अनुदानाचा प्रश्न संदर्भात 20% अनुदानासाठी 40% अनुदानासाठी नेमकी सरकारची भूमिका काय आहे. तर त्याविषयी बोलताना महाविकास आघाडीचे जे शिक्षक आमदार आहे जयंत आसगावकर यांनी सांगितलं की तपासणी झाल्यानंतर वेतन अनुदान देण्याविषयी माहिती सरकारकडून शासनाकडून देण्यात आलेली आहे. आम्ही सर्व जे शिक्षक आमदार आहे यांनी त्याचसोबत पदवीधर आमदार यांनी हा प्रश्न शासनाकडे मांडलेला होता. त्यावेळेस शासनाने सांगितलेलं आहे का तपासणी झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत तपासणी होईल आणि डिसेंबरनंतर हे वेतन अनुदान जे आहे ते शाळांना दिलं जाईल असंही यावेळेस सांगितलेलं आहे. आता ही झाली प्राथमिक माहिती. याच्यानंतर आता दुसरे असंख्य प्रश्न जे आहेत ते यामध्ये उपस्थित होत आहे. तपासणी झाल्यानंतर ज्या शाळा 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार म्हणजेच भाजप सरकारने ज्या शाळा घोषित केलेल्या आहे या शाळा परत महाविकास आघाडी अपात्र करणार का? यातील काही शाळा अपात्र करणार का? हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आणि संख्या कमी करून वेतन अनुदानाची जी तरतूद आहे ती त्यामध्ये सरकार स्वतःचा फायदा करून घेणार का? असाही सर्वसामान्य शिक्षकांना प्रश्न पडलेला आहे. त्याच्यानंतर का 13 सप्टेंबर 2019 मधील सर्व शाळा पात्र असतील आणि नव्याने पण ज्या काही शाळा झालेल्या आहे मग त्यामध्ये अघोषित शाळा असतील यांना देखील घोषित करणार का आणि अनुदानाचा प्रश्न सोडवणार का? असा प्रश्न यावेळेस उपस्थित होत आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हा जो प्रश्न आहे तो खूप भयंकर असणार आहे. जर अपात्र शाळा जर झाल्या तर मात्र ज्या शिक्षकांना पात्र म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं त्यांच्या माथी परत जर अपात्रचा जर शिक्का आला तर या शिक्षकांनी काय करायचं? आधीच 20-20 वर्ष शिक्षकांची सर्व्हिस झालेली आहे. शिक्षक मेटाकुटीला आलेले आहे. शिक्षकांना आर्थिक काहीच पाठबळ राहिलेलं नाही आहे आणि याला वैतागून याला कंटाळून असंख्य शिक्षकांनी आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या आहे. काही शिक्षक आजारी आहे, दुर्गम आजार जडलेले आहे आणि तर अशी जर परिस्थिती जर ओढवली तर काय करायचं? असा देखील प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. आणि त्याच्यामुळं हे होत असताना जेव्हा तपासणीचं भूत जेव्हा सरकारने घातलेलं होतं तर त्यावेळेस जे पदवीधर आमदार आहे औरंगाबादचे काळे यांनी सांगितलेलं होतं का अशा पद्धतीच्या तपासण्या म्हणजे आर्थिक जे आहे देवाणघेवाण करण्याकरिता वाव मिळतो अशा तपासणीतून. तर एकंदरीतच याच्यातून आता नेमकी काय निष्पन्न होणार आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. शिक्षण मंत्री, वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री शिक्षकांना वेतन अनुदान देण्याच्या मनस्थितीत आहे का? तर याचा उत्तर जर आपण बघितलं तर जो शासन निर्णय निर्गमित झालेला होता त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे हा शासनाचा स्वेच्छाधिकार आहे. त्याच्यामुळं शासन अनुदान देण्याच्या सध्या तरी मनस्थितीत वाटत नाही आहे. परंतु काही जे शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील यांच्याकडून शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांना विचारलं असतात यांच्याकडून फक्त सांगण्यात येतं का किंवा महसूल मंत्री असतील यांच्याकडून सांगण्यात येतं की फक्त तपासणी झाल्यानंतर वेतन अनुदान देऊ. म्हणजे थोडक्यात काय तर पुढं हा जो प्रश्न आहे तो ढकलण्याचं काम सध्या जोरदार पद्धतीने सुरू आहे. कारण त्यांना पण माहिती शिक्षक आमदार जे आहे 4 शिक्षक आमदार निवडून दिलेले आहे. आता शिक्षकांची गरज नाही आहे आणि शिक्षक आंदोलन करू शकत नाही आहे. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जे आहे ते पैसे देऊन मॅनेज करता येतात. ही गोष्ट सर्व महाविकास आघाडी असेल किंवा जे शासनातील प्रतिनिधी आहे यांना माहिती झालेली आहे का शिक्षक संघटनेचे जे अध्यक्ष असतात, संस्थापक अध्यक्ष यांना काही पैसे दिले का हे मॅनेज होत असतात. त्याच्यामुळं आपण काही घाबरण्याचं कारण नाही आहे आणि शिक्षक जे आहे ते आंदोलनाला एकत्र येत नाही. घरूनच WhatsApp असेल किंवा इतर समाज माध्यमातून फक्त
ओरड जी आहे ती होत असते, परंतु प्रत्यक्षात मात्र जमिनीवरती म्हणजेच आझाद मैदान असेल किंवा इतर ठिकाणी शिक्षक हे जमा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीने घाबरण्याचं काही कारण नाही आहे. शिक्षकांना अनुदान देण्यामध्ये उशीर जरी झाला तरी शिक्षक जे आहे ते मोठा लढा उभारू शकत नाही आहे. 10-50 फक्त लोकं जे आहेत ते फक्त जमा होतील, ओरडतील आणि परत 5-10 दिवसांनी त्यांचे ते परत घरी जातील. अशी परिस्थिती ही शिक्षकांची आहे. त्याच्यामुळं अनुदानाचा प्रश्न जो आहे तो जटिल झालेला आहे. त्यानंतर यालाच अनुसरून जे आहे शिक्षक संघटनांना अखेर जाग जी आहे ती आलेली आहे. वेतन अनुदानाच्या संदर्भात आंदोलन काही शिक्षक संघटनांनी लावायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्याकरिता आता हे आंदोलन का लावायचं, कशासाठी लावायचं, असे देखील प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेले आहे. याच्या आधी काही शिक्षक संघटनांनी कुठल्याही पद्धतीचा निधी जो आहे किंवा आंदोलन उभारण्याकरिता कुठल्याही पद्धतीचे पैसे शिक्षकांकडून काही संघटनांनी आतापर्यंत घेतलेले नव्हते. स्वेच्छेने कोणाला जर काही पैसे द्यायचे असतील तर दिले तरी चालतील असं याआधी शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आलेलं होतं. परंतु काही शिक्षक संघटनांनी आता ₹100, ₹200, ₹300, ₹400, ₹500, ₹600 अशी काही जी अमाउंट आहे पैशाची अमाउंट ही मागितलेली आहे शिक्षकांकडून. आता शिक्षकांकडून आधीच वेतन जे आहे ते संस्थाचालकांकडून मिळत नाही आणि त्याच्यामध्ये अशी भुर्दंड जो आहे तो मागितलेला आहे. मग हे पैसे तालुका अध्यक्षांकडे जमा करायचे, तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्षांकडे जमा करणार, जिल्हाध्यक्ष परत राज्य कार्यकारिणीमधील जे सदस्य आहेत त्यांच्याकडे जमा करणार. म्हणजे हे जे सर्व कलेक्शन आहे हे वरती जाणार आहे ऑटोमॅटिकली. मग याच्यामध्ये अशी आर्थिक तरतूद जी आहे ती का महाराष्ट्रामधून जर प्रत्येक शिक्षकांकडून ₹500 जर आले, तर असे जवळपास 60,000 शिक्षक आहे. 60,000 शिक्षकांपैकी किमान 10-20% जरी शिक्षकांनी म्हणजे 10-20,000 जरी शिक्षकांनी ₹500 दिले तरी एक फार मोठ्या प्रमाणामध्ये अमाउंट जी आहे ती तयार होऊ शकते. आणि या अमाउंटचं नेमकी प्रत्येक वेळेस कारण खर्च जर करायचा असेल तर ₹50-100 निधी यापर्यंत काही किंवा काही शिक्षक स्वतःच्या मनाने देखील पैसे देऊ शकतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर निधी गोळा करायचं काम असेल तर मात्र एवढा निधी कशासाठी? कारण याआधी देखील शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांवरती आरोप जे आहे ते झालेले आहे का काही शिक्षक संघटनांनी पैसे घेऊन पाठिंबा जो आहे तो याआधी शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे अशा जर संघटना पैसे घेऊन काम करत असतील आणि परत माघार घेत असतील तर निश्चित एक लाजिरवाणी गोष्ट जी आहे म्हणजे शिक्षकांमध्येच पैसे कमावण्याचं काम जे आहे ते या संघटनेमार्फत काही व्यक्तींनी एक व्यवसायात्मक काम जे आहे ते सुरू केलं आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडत आहे आणि त्याची चर्चासुद्धा शिक्षण वर्गामध्ये ही जोरदार सुरू आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं पैसे घेऊन जर आंदोलन करायचं असेल तर निश्चित पैसे कशाकरता लागतात तर हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्या ठिकाणी आंदोलन करायचं असतं त्या ठिकाणी जी फीज आहे ती भरावी लागते. आंदोलनाचे बॅनर वगैरे तयार करण्यासाठी देखील पैसे लागतात. त्याच्यामुळे पैसे आंदोलन किंवा संघटनेच्या दृष्टीने गरजेचे आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जर मागवले जात असतील तर एवढे पैसे कशासाठी? कारण बॅनर बनवायचा असेल तर ₹1,000, ₹500, ₹2,000 फार तर फार खर्च येत असतो आणि त्या ठिकाणी जर राहायचं म्हणजेच त्या ठिकाणी आंदोलन करण्याकरिता आझाद मैदान असेल या ठिकाणी जर आंदोलन करण्याकरिता जागा घ्यायची असेल आंदोलनासाठी तर त्याचाही काही जो खर्च आहे तो येत असतो. परंतु प्रत्येक शिक्षकांकडून ₹500 असं म्हटल्यानंतर ती अमाउंट जी आहे ती फार मोठी होत असते. त्याच्यामुळे एवढा खर्च येतो का? असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. पैसे घेणं हे गैर नाही आहे. कारण खर्च हा आंदोलनाकरिता येत असतो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक जे आहे वसुली ही केली जात आहे. याचा अर्थ नेमकी काय आहे? याचं कारण नेमके काय आहे? हे देखील भविष्यामध्ये शिक्षक संघटना त्यांचे पदाधिकारी जे आहे ते सांगणार का? याचं विश्लेषण जे काही ₹1000 असतील, ₹500 असतील किंवा इतर काही जो लढानिधी असेल त्याचं एवढ्या रुपयाचं किंवा जे काही आत्ता याआधी देखील काही शिक्षकांकडून लढानिधी जो आहे तो दिलेला होता. मग त्या लढानिधीचं नेमकी काय झालेलं आहे याचं देखील स्पष्टीकरण हे शिक्षक संघटनेचे जे राज्याध्यक्ष असतील किंवा इतर राज्य कार्यकारिणीतील सदस्य असतील या लढानिधीचं
नेमकी काय कसा खर्च झाला त्याचं ऑडिट जे आहे ते सर्वसामान्य शिक्षकांना देणार का? असा देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सर्वसामान्य शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. आणि त्याचसोबत काही शिक्षक जे आहेत ते संघटनेच्या व्यतिरिक्त देखील आंदोलन करत आहे. कारण संघटनेंना आता महाराष्ट्रातील शिक्षक कंटाळलेले आहे. कारण या शिक्षक संघटना मॅनेज होतात हे सर्वसामान्य शिक्षकांना कळालेलं आहे. ज्यावेळेस शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना या शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला, त्याच वेळेस यांचं जे अस्तित्व आहे ते संपलेलं होतं. त्याच्यामुळं सर्वसामान्य शिक्षकांनी आता एकला चलो रे असा नारा देत स्वतः काही शिक्षक संघटनांनी आंदोलन जे आहे त्या येत्या सोमवारपासून बाईक रॅली वगैरे असं आंदोलन सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. आता त्याला कितपत यश येतं हे देखील येत्या काळामध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.